मी केतन कदम प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं संध्याकाळचं स्वागत करतो। साईबाई संध्याकाळ मित्रांनो, थंबनेलवरनं तुम्हाला कळालं असेल आज आपण कुठे आलो आहे ते म्हणजे आज आपण आलो आहे बोरवलीला येण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो पावसाळ्याची सुरुवात झाली आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर 2 सालांची चाहूल लागते ती म्हणजे आपला दहीहंडी उत्सवाची आणि गणपती महोत्सवाची। तर आता दहीहंडीचा सर्व आता जागोजागी आता चालू होईल। तर आज पहिला सर्व आपल्या मुंबईमधला चालू झालेला म्हणजे बोरवलीचा राजा आपला शिवसाई गोविंदा पथक। या पथकाबद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो 1994 साली या पथकाची स्थापना झाली होती आणि यंदाचा 30 का 29 वर्ष मला पण नीट माहिती नाही, आपण नक्की माहिती घेऊ त्याची। आणि या पथकाबद्दल सांगायचं म्हणजे गेल्या वेळी भर पावसामध्ये ते 9 थर लावून 9 थर उतरवलं होतं आणि आपल्या बोरवलीचं नाव आपल्या ठाणे नगरीमध्ये गाजवलं होतं आणि एक रेकॉर्ड ब्रेक केला होता। सो खरं या मंडळाला भेटून खूप बरं वाटेल। कारण या मंडळामध्ये आपली ओळख नाही जास्त, पण शिवसाई गोविंदा पथक म्हणलं बाबांचं पथक साईचं पथक आपण नक्कीच भेट देणार। आणि आपला मित्र आहे साई कांदिवलीला बोरवलीला जातो, त्याच्या ओळखीवरती आज आपण इकडे आलेलो व्हिडिओ करायला। तर खूप महिन्यांनी व्हिडिओ आपली येते आणि पहिलीच व्हिडिओ आपली दहीहंडीची येते। तर खरंच जसा पहिला आशीर्वाद देतो तसाच आशीर्वाद आता पण ह्या पण व्हिडिओला द्या आणि सपोर्ट करा। बँजोचा आवाज येत असेल पाठीमागे, आता सर्वांना सुरुवात झालेला शुभारंभ होईल आणि आज श्रीफळ देऊन आज ती लोक थर पण लावणार आहेत, पण आपल्याला माहिती नाही किती ते सरप्राईज असणार आहे। तो मजा येईल, धमाल येईल। आजचा सरावाचा नारळ फोडल्यानंतर त्यांच्या पथकाला सरावाला सुरुवात होईल आणि दहीहंडी पण 9 थर यावेळी त्या लोकांचं टार्गेट आहे, 10 थरांचा 9 थरांचा टार्गेट आहे। तो बघू आपण। आणि यावर्षी आपण याच मंडळाची व्हिडिओ प्रॉपर बनवण्याचा प्रयत्न करू, एक फॅमिली कुटुंब बनवण्याचा प्रयत्न करू। तर बघूया, बँजोचा आवाज येतो, सरावाचा नारळाला आता पूजा वगैरे सुरुवात होईल, तर आपण डायरेक्ट मंडळाला भेटूया। बोला ओम साईराम। श्रीफळ द्यायला आता सुरुवात होते आणि त्या थोड्याच वेळात आता सर्व गोविंदा पथक जमा झालेले आहेत आणि पूजेची तयारी चालू आहे। काही यूट्यूबर्स पण इकडे आलेले आहेत। या साईडला बँजो पथक आहे आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलं शिवसाई गोविंदा पथकाचं 1994 साली यांची स्थापना झाली होती। 2012, 2013, 2016, 17, 22, 23चे साक्षीदार आहे ते 9 थराचे आणि खरंच खूप कडक असे 4 एके लावून हे लोक आपले 9 थर लावत असतात। सो चला जागेचा नारळ फोडून थोड्या वेळात आता सरावाला सुरुवात होईल। साईराम। अपने जागे में प्रैक्टिस कर रहे हैं। गए साल अपने 9 लगाया, ये साल 10 होगा प्रैक्टिस करने के, है ना। हाँ कुछ अपनी प्रैक्टिस करते टाइम में अच्छे से अपना प्रैक्टिस होना बनता है। आज सब बच्चे लोग का है, इससे भी लास्ट तक आना बनता है। कुछ ही मंडल से कुछ गलती हो सकता है, अपन माफ करके भाई बंधु ऐसा खेलना मनता बोल के अपन करते। हाँ गणपति अपना साथ है, अच्छे माता भी अपना साथ है, तो जिरंग बाजी में आके लंबर इससे भी आगे तक अपना इज्जत जाने के नहीं देगा। अपन साथ है, सब मिलके अपन साथ है, ये जाके में आके अपन नारे देते गोविंदा गोविंदा गणपति बाप्पा।
शिबिराचा नारळ फोडून मित्रांनो आता आपला बोरवलीचा राजा शिवसाई गोविंद पथकाने थर रचायला सुरुवात केलेली आहे आणि ह्याच मैदानात गेली 1994 पासून धांडीचा सराव केला जातो। सुंदर असा पहिला थर आणि दुसरा थर रचण्यात आलेला आहे आणि सर्व शिवसाई गोविंद पथकाबद्दल सांगायचं म्हणजे 1994 साली या पथकाची स्थापना झाली। तेव्हापासून हे कुटुंब ही फॅमिली जी एकत्र आहे त्या फॅमिलीने 2012 पासून 2013, 2016, 2017, 22, 23 9 थर रचून आपल्या ठाणे नगरीमध्ये आपलं नाव वर्चस्व केलेलं आहे आणि सरावाच्या दिवशी पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर रचलेला आहे। चौथ्या दाराचा मानकरी आपला सहज उचलणारा टेबल एक्का आणि याच दादाने गेल्या वर्षी कडक असे भर पावसामध्ये 4 एके उचलून 9 थराची कडक अशी सलामी दिली होती आपल्या ठाणे नगरीमध्ये आणि बोरवलीचं नाव आपलं ठाणे नगरीमध्ये गाजवलं होतं। सो पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, चौथा थर उठलेला इकडे, 5वा थर आणि कडक अशी 6 थराची सलामी आहे आपल्या शिवसाई गोविंद पथकाने सराव दिवशी दिलेली आहे। शिस्तबद्ध म्हणून ओळखलं जाणार आपलं शिवसाई गोविंद पथक 1 जुलैला आपला सरावाचा नारळ देऊन कडकाच्या सुंदर अशा 6 थर लावून आपल्या जागेवाल्याला मान दिलेला आहे आणि आपला सर्व गोविंद पथक आता सज्ज झालेला आहे 2 महिन्यासाठी सराव करून आपल्या 10 थराच्या प्रयत्नासाठी। ओम साईराम। आज इथे बरेचसे ब्लॉगर आले आहेत। परत आजच्या या सोहळ्याला ज्यांनी स्वइच्छेने इथे उपस्थिती दाखवली आहे, मी त्या ब्लॉगरना विनंती करेन की त्यांनी आपापली ओळख इथे द्या। आज बरेचसे ब्लॉगर असतील ते त्याच्यामध्ये त्यांचं नाव येईलच, पण आम्ही मंडळातर्फे त्यांचा एक छोटेखानी सत्कार करू पाहतो, कारण की सगळेजण मीडियाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे प्रत्येक गोविंदाचा प्रवास बघत असतात, पण हे जे ब्लॉगर असतात हे
म्हणजे आज आपण बोरिवलीमध्ये पण ह्याच्यातले ब्लॉगर कोण म्हणजे कोण एरोलीवरून आले, कोण ठाण्यावरून, कोण बरेचसे लांबून आलेत. पण हा प्रवास असतो, ही इच्छाशक्ती असते. आपण जसे गोविंद आहे, आपली एक इच्छाशक्ती, आपण देखील सर्व लांबून लांबून सरावासाठी येतो. आपली जी ह्या गोविंदाविषयीची आपली इच्छा आहे, जी आपली कहाणी आहे ती भागवण्यासाठी आपण लांबून लांबून येतो. तसेच हे ब्लॉगरसुद्धा आहेत, यांचा प्रवास देखील तेवढाच आपल्यासारखा वाखाणण्याजोगा आहे. कारण की दिवसभराच्या टाईम टेबलमधून आपला छंद जोपासणं ही सगळ्यात मोठी आजच्या तारखेतली गोष्ट आहे. आणि ती लोक अजून पण ह्या तारखेमध्ये जोपासतात. त्यासाठी त्यांच्यासाठी सर्वांना जे ब्लॉगर आले त्यांनी आपली इथे ओळख द्यावी. नमस्कार मित्रांनो, साईराम. प्रवास शेतीच्या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग करतो आणि सर्व व्हिडिओ म्हणजे गणपतीचे असो, कोकणाचा सर्व असो. शिवसाई गोविंद बचकाला गेल्यावेळी मी ठाण्याला बघितलं होतं. जय मल्हार गोविंद बचकातून मी गेलो होतो, व्हिडिओ करण्यासाठीच गेलो होतो. पण 9 थर लावायला सांगितले होते, पण दादाने समाजाच्या पथकाची कारण भर पावसामध्ये 9 थर आणि 8 थर लावण्याने 1994 साली आपल्या पथकाची स्थापना झालेली. यूट्यूबला सर्व व्हिडिओ वगैरे अभ्यास करूनच म्हणजे 1 वर्षापूर्ण व्हिडिओ बघत होतो तुमच्या. खरं तुमची जिद्द आणि तुमच्या मंडळाबद्दल, दादाबद्दल सांगणं आणि सरांबद्दल सांगणं म्हणजे एवढं कुटुंब एक चालवणं खरं खायची गोष्ट नाही. कारण 2 महिने सराव करून एक दिवस असा असतो तिथे आपल्याला आपली जिद्द आपल्याला दाखवायची होते. ती जिद्द तुम्ही ह्यावेळी 10 थर रचून दाखवणं एवढं 100% आपल्याला गॅरंटी आहे. सदैव पाठीशी राहतील ही साईचंदी प्रार्थना बद्दल. यंदा आपले 10 वर्ष लागणार ना? तर नमस्कार मित्रांनो, सरावाचा व्हिडिओ बघितला असेल, काय सरावाला धमाल आले. माझ्या हातामध्ये ट्रॉफी बघू. आज गोविंद पथकामध्ये आपला सत्कार झाला म्हणून बोरिवलीचा राजा म्हणून आपल्या शिवसाई गोविंद पथकाला ओळखलं जातं. 1994 साली झालेली स्थापना आज 2024ला पोहोचलेलं आहे. एवढं एक कुटुंब चालवणं खाण्याचं काम नाही, मगाशी पण तुम्हाला मी सांगितलं. आणि या दादाबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो, सहजासहजी 4 एके सहज उचलतो हा दादा. तर मला एवढी वर्ष या दादाशी बोलायचं होतं, तर मी आज विचार केला की या दादाला आपल्या कुटुंबाबद्दल विचारूया. तर दादा या कुटुंबाबद्दल काय सांगतो? नमस्कार, मी शिवसाई क्रीडा मंडळाचा एक छोटासा गोविंद आहे. माझं नाव मोहित रमेश चौगुले आहे. जसं भावाने आता मेन्शन केलं की सहज 4 एके वगैरे, सहज कुठली गोष्ट नसते. सगळ्यात माझ्या मते सगळ्यात वजनदार वजन असतं ते हलक्या मुलाचं. म्हणजे बरीच मंडळं 6 तर लावतात, 5 तर लावतात, 7 तर लावतात, 8 तर लावतात, 2 तर लावतात, 10चा प्रयत्न करतात. पण वजन असतं ते सहज म्हणजे वजन मला सांगायचं आहे काय की वरती लहान मुलगा असतो म्हणजे बेसला राहणारा मुलगा, त्याच्या कम्पॅरिझनमध्ये वरच्या मुलाचं वजन खूप कमी असतं. पण वजन असतं ते मनामध्ये असतं, ते मेंटली आपल्याला खूप ट्रिगर करत असतं. म्हणजे आपण जे सरावाला आता आपण बघतो की बरीच मंडळी आहेत ती 9 तर सरावाला लावतात, 8 थर सरावाला लावतात. पण ड्युरिंग परफॉर्मन्स डेच्या दिवशी ते लावताना मेंटॅलिटी, एक अप्रोच, बॉडी लँग्वेज सगळ्या गोष्टी चेंज असतात. बिकॉज एक प्रायोरिटी असते, एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती असते ते वरचं जो आपल्याला एक रेकॉर्ड ब्रेक करायचा असतो ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो जे हलकं असतं ना तेच सगळ्यात माझ्यामध्ये तरी हेवी असतं दहीहंडीच्या क्षेत्रामध्ये. आणि खूप बरं वाटतं कारण की आणि राहिला प्रश्न मंडळाचा प्रवास, तर मंडळाचा प्रवास 1994पासूनची मंडळाची स्थापना आहे. त्याच्या अगोदरपासून पण मंडळ वास्तविकता प्रस्तुत होतं. पण 94पासून लोकांच्या समोर मंडळ यायला लागलं. मी बऱ्याच वेळा सांगितलं की शिवसाई एक म्हणजे वी आर जस्ट अनसंग हिरोज. म्हणजे आमची स्टोरी खूप बऱ्यापैकी कमी लोकांना माहिती आहे, जास्त लोकांना नाही माहिती. पण आज आम्ही तुमच्याशी संवाद साधू शकतो का? कारण की आम्ही एका इच्छाशक्तीमुळे आमच्यामध्ये जो एक दहीहंडीचा नाद आहे, ती जी एक रग आहे, त्या रगेमुळे आज आम्ही इथपर्यंत पोचलो. म्हणजे अक्षरशः जे थर आम्ही DDवरती किंवा TV वरती बघायचो की ठाण्यातली मानाची हंडी कोण फोडेल, ती इच्छा होती की आपण पण ही हंडी 1 वर्ष फोडली पाहिजे. त्या इच्छाशक्तीच्या जोरावरतीच आम्ही आजपर्यंत हा प्रवास गाठू शकलो. 9 थर 2012ला बसले, 13ला फर्स्ट टाईम 9 थर उतरवले.
त्याच्यानंतर हा प्रवास चालूच आहे. देवाच्या कृपेने आपण 9 थर लावतोच, पण अजून एक वेगळी इच्छाशक्ती आहे. माणसाची इच्छा कधीच संपत नाही. त्याच्यातलाच एक गोविंदात असल्यामुळे माझी पण इच्छाशक्ती किंवा माझ्या मंडळाची आमची एक वेगळी इच्छाशक्ती आहे की जो एक मोठा विश्वविक्रम आहे तो आपल्या मंडळाच्या नावावर झाला पाहिजे. त्याच्यासाठीच आम्ही पूर्ण काठोकाठ प्रयत्न करतो आहे. मी प्रार्थना करेन की बघणाऱ्या ब्लॉगर्सला की आमच्या ह्या कष्टाला यश मिळून द्या. नक्कीच आता यश भेटेल आणि यंदाच आपला वर्चस्व म्हणजे आपण ठाणे नगरीमध्ये आपला 10 थर लावून आपला रेकॉर्ड आपण ब्रेक करू. तर मित्रांनो, व्हिडिओ इथं समजा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम.